Okay. So first question for today is question number 663. And the question is y is equal to sine of m sine inverse x. Then 1 minus x square y double dash. Then 1 minus x square y double dash minus xy dash is equal to minus xy dash is equal to what? So there are four options, m square y minus m square y वगैरे ऑप्शन्स आहेत. आता या टाइपचा क्वेश्चन आपण बोर्ड मध्ये पण सॉल्व्ह केलेला आहे आणि बोर्ड मध्ये सांगितलं तुम्ही या ठिकाणी साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स किंवा टॅन इनवर्स मध्ये हा क्वेश्चन असू शकतो. अकॉर्डिंगली इकडचं जे एक्सप्रेशन आहे ते चेंज होतं. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन शो दॅट मध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता मला या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दोघं लागतं. जो काय वाय आहे त्याला डिफरन्शिएट करावं लागणार मला. सो लेट अस डिफरन्शिएट दिस फर्स्ट टाइम. सो यू विल गेट वाय डॅश. After differentiating with respect to x, we get y dash, which is nothing but sin चा डेरिव्हेटिव्ह असणार cos of m sin inverse x मात्र into या m sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह. कारण sin x चा डेरिव्हेटिव्ह दिला cos x पण x नव्हता कोण होता sin m sin inverse x. म्हणजे m sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह असतो m into sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square. ठीक. सेकंड स्टेप मध्ये हा अंडर रूट या साइडला घेऊन जायचा. सो इट विल बिकम व्हॉट अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इनटू वाय डॅश इज इक्वल टू m कॉन्स्टंट आहे इनटू कॉस ऑफ m sin इनवर्स x. ठीक. नाउ अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x लेफ्ट हँड साइडला u इनटू v होणार. याला मुळात इकडे आणण्याचा पर्पजच तो आहे कारण जर तो इकडे राहिला तर इथे u अपॉन v तयार होतो. u upon v is quite complicated. इजी कोण आहे u into v म्हणून याला मी लेफ्ट हँड साइडला इकडे घेऊन आलो. आता u into v इकडे होणार इकडे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह होणार. ठीक. सो देयरफॉर आता u into v फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड y डॅश चा डेरिव्हेटिव्ह कोण असणार y डबल डॅश प्लस सेकंड आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह असणार 1 upon 2 रूट 1 minus x square आणि इनटू या 1 minus x square चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे minus 2x. So this is first derivative of second plus second derivative of first. And this is equal to what? m परत constant आहे. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असणार. cos ब्रॅकेट त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साइन ब्रॅकेट म्हणजे काय येणार मायनस इनटू साइन ब्रॅकेट आणि परत या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आणि ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काय असणार m sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे m into sin इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon under root 1 minus x square. ठीक. तुम्ही बघू शकता डिनॉमिनेटरला इथं पण अंडर रूट 1 minus x square आहे इथं पण अंडर रूट 1 minus x square. मग थ्रूआउट मल्टिप्लाय करणार मी या अंडर रूट 1 minus x square. हा 2 कुठे जाणार हा 2 इथं कट होतो. आणि हा नेहमी करताच होतो सगळ्या क्वेश्चनच्या पॅटर्न मध्ये सेम पॅटर्न असणार आहे. साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स. कॉस इनवर्स मध्ये काय होणार फक्त मायनस साइन येणार या ठिकाणी. टॅन इनवर्स 1 upon 1 plus x square येणार पण 2 या ठिकाणी असणार आहे. बघू आपण. मग आता पुढे इकडे अंडर रूट 1 minus x square मल्टिप्लाय करतो. सो मल्टिप्लाय थ्रूआउट बाय अंडर रूट 1 minus x square. अंडर रूट इंटू अंडर रूट कट होऊन जाणार शिल्लक राहणार 1 minus x square इंटू y डबल डॅश जी ही टर्म आहे. ठीक आहे. पुढे प्लस आणि इथं मायनस आहे म्हणून होणार मायनस अंडर रूट कट होणार शिल्लक राहिला x आणि y डॅश विच इज इक्वल टू हा अंडर रूट सोबत कट होणार. ठीक आहे. काय शिल्लक आहे मायनस m इंटू m म्हणजे m स्क्वेअर दोन m आहे. So it is minus m square into sine of m sin inverse x. Sine of m sin inverse x. That is nothing but again y. ही जी काय व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू आहे. कुठून फ्रॉम गिवन आणि हे तुमचा आन्सर आहे.
minus m square y. That is your answer. Yeah, question. ठीक, क्लियर है? अरे 2 people entered. दोघं प्रणव आले अटेंडन्स टाकल्यानंतर. Okay, so let's take the next question. Question number 675. Y is equal to 2 upon under root a square minus b square. Y is equal to 2 upon under root a square minus b square into tan inverse of bracket मध्ये under root a minus b upon a plus b tan x by 2. Then second derivative at x is equal to pi by 2. Then second derivative at x is equal to pi by 2. So that we have to find it out. आता एक गोष्ट लक्षात घ्या, टॅन इनवर्स आहे मध्ये काहीतरी एक्सप्रेशन आहे म्हणजे लगेच सबस्टिट्यूशनचाच क्वेश्चन असला पाहिजे असं काही नाही. कारण इथे काही सबस्टिट्यूशन तुम्ही करू शकत नाही. मुळात सबस्टिट्यूशन आपण व्हेरिएबल साठी करतो. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे काय? चेंज ऑफ व्हेरिएबल. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे चेंज ऑफ व्हेरिएबल. सबस्टिट्यूशन कोणाची करायची असते? व्हेरिएबलची. ठीक, या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे, त्या ठिकाणी काही कुठली सबस्टिट्यूशन होणार नाही. डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन आहे. चेन रूल, कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, चेन रूलने हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे अगोदर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. मग तो असेल डिवाइड बाय डीएक्स. डिवाइड बाय डीएक्स काय असेल बघा, ही टर्म कॉन्स्टंट आहे 2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, दॅट इज कॉन्स्टंट, मल्टिप्लाइड बाय टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. ब्रॅकेट मध्ये जो कोणी आहे त्याला मी आता म्हणतो एफ ऑफ एक्स. दॅट इज टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे ही जी काय कंप्लीट टर्म आहे ब्रॅकेट मध्ये त्याचा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काय आहे? अंडर रूटचा स्क्वेअर केल्यानंतर अंडर रूट निघून जाणार, शिल्लक राहणार ए मायनस बी अपॉन ए प्लस बी. ठीक आहे. आणि इंटू या टॅनचा स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर. अंडर रूटचा स्क्वेअर केला, अंडर रूट निघून गेला, टॅनचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर. आणि इंटू करावा लागेल. इंटू एक्स नव्हता, एक्सच्या ठिकाणी कोण होता? हा होता, म्हणजे कोण? एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह मला इथे लिहायचा. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? कॉन्स्टंट ॲज इट इज अंडर रूट ए मायनस बी अपॉन ए प्लस बी ॲज इट इज. आणि इंटू टॅन एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह. टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो एक्स स्क्वेअर एक्स बाय 2. मात्र एक्स नव्हता, एक्स बाय 2 होता, म्हणून एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2. का लांबचा जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे युजिंग चेन रूल, कंपोजिट फंक्शन. ठीक. नाउ दिस इज इक्वल टू हा इथला 2 तुम्ही या शेवटच्या 2 सोबत कॅन्सल करून द्या. नंतर इकडे अंडर रूट ए मायनस बी अपॉन ए प्लस बी, इथं अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. याचे मी जर फॅक्टर्स केले तर ते फॅक्टर काय होतात? अंडर रूट ए मायनस बी आणि अंडर रूट ए प्लस बी. दोघांना सेपरेट अंडर रूट द्यायचं तर सेपरेट देऊन टाकणार. ते लक्षात येईल. अंडर रूट ए प्लस बी आणि अंडर रूट ए मायनस बी म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू या टर्म मध्ये, या सेकंड टर्म मध्ये
ए प्लस बी हा एलसीएम आहे. ए प्लस बी इज द एलसीएम. डिनॉमिनेटरचा एलसीएम कोण झाला? ए प्लस बी. तो कुठे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला, म्हणजे त्याला मी लिहिणार न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला काय राहणार? ए प्लस बी इंटू 1 म्हणजे ए प्लस बी आणि प्लस ए मायनस बी इंटू टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू अंडर रूट ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इंटू एक्स स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक. हे अंडर रूट जे आहे ते पण आपण सेपरेट करून, याला अंडर रूट सेपरेट केलं, याला अंडर रूट सेपरेट केलं. आता इकडे कट होणार आहे म्हणून आता हा इथला अंडर रूट ए मायनस बी या अंडर रूट ए मायनस बी सोबत कट होतो आणि इट इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ए प्लस बी आणि डिनॉमिनेटर मध्ये आज आहे अजून आहे अंडर रूट ए प्लस बी. हे दोघे एकमेकांना मल्टिप्लाय झाल्यानंतर अंडर रूट निघून जाणार, शिल्लक राहणार फक्त ए प्लस बी इंटू इकडे न्यूमरेटर मध्ये आहे ए प्लस बी, डिनॉमिनेटर मध्ये आहे ए प्लस बी प्लस ए मायनस बी इंटू टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक. आणि हा परत राहिला शेवटचा सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 तो इथं. नाउ व्हॉट? ए प्लस बी करतो. ठीक आहे. ए प्लस बी कट झाला. आता इथून पुढे हे आन्सर आहे तुमचं डीवाय बाय डीएक्स. आता इथं काय अजून सिम्प्लिफाय होत, डीवाय बाय डीएक्स आन्सर आहे. आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर याचाही आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. अदरवाईज दुसरा एक मेथड आहे की आपण याला जर सिम्प्लिफाय करू शकतो युजिंग ट्रिग्नोमेट्री, तर मी याला सिम्प्लिफाय करू शकतो. तर ऑब्व्हियसली माझा सेकंड डेरिव्हेटिव्ह थोडा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये येईल आणि मला लवकर आन्सर येईल. म्हणून आपण याला सिम्प्लिफाय करू. हा सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे असणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय इथं आहे ए प्लस बी प्लस आहे ए मायनस बी आणि टॅन स्क्वेअर म्हणजेच काय? साइन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. ते सिम्प्लिफाय होऊ शकतं कारण आता डिनॉमिनेटरचा एलसीएम कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, न्यूमरेटरचा एलसीएम कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 एकमेकांसोबत कट होणार. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे कॉस स्क्वेअर एकमेकांसोबत कट होणार. सो दिस इज इक्वल टू व्हॉट? डिनॉमिनेटरचा एलसीएम घेतला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, तो या न्यूमरेटरच्या एलसीएम सोबत कट झाला. न्यूमरेटरला शिल्लक राहिला 1. डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 या ए प्लस बी सोबत मल्टिप्लाय होणार. एलसीएम घेतला ना, तो ए प्लस बी सोबत मल्टिप्लाय होणार. दॅट इज ए प्लस बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि प्लस या ए मायनस बी साइन स्क्वेअर सोबत मल्टिप्लाय होणार. सो ए मायनस बी इंटू साइन स्क्वेअर एक्स बाय 2. अगेन दिस कॅन बी सिम्प्लिफाईड. हे अजून सिम्प्लिफाय होऊ शकतं जर का मी ए याला मल्टिप्लाय करून टाकला. ठीक आहे. ए इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि इकडे आहे ए इंटू साइन स्क्वेअर एक्स बाय 2. बघा 1 अपॉन ए इंटू कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर म्हणजे ए इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ए इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 ए इंटू साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ए कॉमन घेतला. पुढे इथं आहे बी इंटू कॉस स्क्वेअर मायनस बी इंटू साइन स्क्वेअर प्लस बी कॉमन घेतो. ब्रॅकेट मध्ये येणार कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ठीक आहे. सो दिस बिकम्स व्हॉट? फर्दर सिम्प्लिफिकेशन. हा आहे डीवाय बाय डीएक्स 1 अपॉन आता ए च्या ब्रॅकेट मध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे ए इंटू 1 प्लस बी इंटू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले त्याच्यातला एक नंबरचा फॉर्म्युला. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले त्याच्यातला एक नंबरचा. पण हाफ अँगल मध्ये आहे मग तो कॉस 2 थिटा म्हणजे कॉस 2 इंटू एक्स बाय 2 म्हणजे कॉस एक्स. कॉस एक्स चा फॉर्म्युला cos square x by 2 minus sin square x by 2. So this is nothing but 1 upon a plus b cos x. Now this is quite simple to find out the derivative. जर आपण या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढला तर u upon v लागतो अगोदर.
यू अपॉन व्ही. यू अपॉन व्ही जितका टाळता येईल तितका टाळायचा. यू अपॉन व्ही लागतो, मग परत सेक्स स्क्वेअरचा कंपोजिट, टॅन स्क्वेअरचा कंपोजिट. ठीक. इट टेक्स टाइम. हे सिम्प्लिफाईड फंक्शन झालं. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह आता येणार देअरफॉर सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह कुठला येणार? 1 अपॉन एक्स चा फॉर्म्युला लागतो. 1 अपॉन एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन एक्स स्क्वेअर. -1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक. मात्र एक्स नव्हता, कोण होता? ए प्लस बी कॉस एक्स होता, म्हणून इंटू ए चा डेरिव्हेटिव्ह 0, बी कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस बी साइन एक्स. And this second derivative is now equal to -1 into minus b sin x, म्हणजे तो झाला प्लस b sin x आणि अपॉन a प्लस b cos x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कुठं करायचा आपल्याला? x इज इक्वल टू पाय बाय 2. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू पाय बाय 2, x ची व्हॅल्यू पाय बाय 2 देऊन टाकणार. इथं होणार b आणि साइन पाय बाय 2 1 असतो. ठीक. म्हणजे b इंटू 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये a प्लस b इंटू कॉस पाय बाय 2 0 असतो ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन पाय बाय 2 1, कॉस पाय बाय 2 0. देन व्हॉट इज द आन्सर? न्यूमरेटर मध्ये b, डिनॉमिनेटर मध्ये a प्लस 0 म्हणजे a त्याचा स्क्वेअर, दॅट इज a स्क्वेअर. सो b अपॉन a स्क्वेअर इज युअर आन्सर. ठीक. डाऊट असेल तर विचारून घ्या. इज इट क्लिअर? ओके. चला, एक थर्ड अजून डाऊट होता तो पण घेऊया. थर्ड क्वेश्चन. Question number 683. If f from R to R is defined by f of x equal to x square minus ax plus 1 upon x square plus ax plus 1, 0 less than a less than 2, then which of the following is true? Then which of the following is true? चला ठीक आहे, ऑप्शन देऊन घेतो. या ठिकाणी कारण चारही ऑप्शनचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. लिहून घ्या. 2 प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर
you have to check which one of these 4 options is true. So for this we need to find out the derivative first. f of x त्याने दिलेला आहे, मला f डबल डॅश पण लागतोय 2 ऑप्शन मध्ये आणि एका सी 2 ऑप्शन्स मध्ये f डॅश लागतोय. ठीक आहे, f डॅश आपण अगोदर काढून नंतर चेक करू की यांच्याबद्दल आपण काही कन्क्लूड करू शकतोय, आणि जर नाही करू शकलो तर मग आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह कडे जाणार. ठीक, सो स्टार्टिंग विथ f डॅश ऑफ x. नाउ दिस इज इन द फॉर्म ऑफ u अपॉन v. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? डिनॉमिनेटर into derivative of numerator. Numerator का डेरिवेटिव काय येणार बघा, x स्क्वेअर चा डेरिवेटिव 2x minus ax चा डेरिवेटिव 8, 1 चा डेरिवेटिव 0 दिलेला आहे. सो डिनॉमिनेटर into derivative of numerator minus numerator into derivative of denominator. Denominator का डेरिवेटिव येणार 2x plus a आणि whole divided by denominator square. Okay, so now this is equal to what? आता न्यूमरेटर सिम्प्लिफाय करून घेऊ शकतो आपण. न्यूमरेटर जर सिम्प्लिफाय केले या ठिकाणी तर 2x च्या ब्रॅकेट मध्ये किती येणार? तर ठीक आहे, म्हणजे सगळ्यात मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक आहे, इथं पण 2x आहे, इथं पण 2x आहे. ठीक, मग 2x च्या ब्रॅकेट मध्ये काय होते बघा, इथे 2x ने याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, 2x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ठीक आहे, मग 2x च्या ब्रॅकेट मध्ये हा पहिला ब्रॅकेट येणार x स्क्वेअर प्लस ax प्लस 1 सोबत हा जो 2x आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, त्यामध्ये मायनस साइन सुद्धा आहे. मग 2x जर का तुम्ही कॉमन घेतला तर मायनस साइन या ब्रॅकेटला अप्लाय होणार, म्हणजे ते येणार मायनस एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस एक्स मायनस 1. सिमिलरली जर का मी प्लस ए किंवा मायनस ए कॉमन घेत असेल, आता मायनस ए कॉमन घेतो, हा दुसरा मायनस ए मी कॉमन घेतला, मायनस ए या तिघांना मल्टिप्लाय झालेला आहे. मायनस ए च्या ब्रॅकेट मध्ये किती येणार? एक्स स्क्वेअर ए एक्स 1 ते येणार एक्स स्क्वेअर ए एक्स 1, आणि इथं हा मायनस इंटू ए म्हणजे तो झाला मायनस ए, तो ऑलरेडी आपण कॉमन घेतला. ठीक, त्याच्या ब्रॅकेट मध्ये येणार एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स प्लस 1, एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स प्लस 1. नाउ दिस इज क्वाइट सिंपल टू मल्टीप्लाई दिस टू. दोघांना तुम्ही मल्टिप्लाय करणार, या दोघांना मल्टिप्लाय करणार, इट विल टेक टाइम. पण आपण मागच्या केस मध्ये सुद्धा बघा ए इंटू साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर, ए कॉमन घेऊन टाक, 2x इंटू ब्रॅकेट 2x इंटू ब्रॅकेट, 2x कॉमन घेऊन टाकला, ब्रॅकेट मध्ये कटिंग होणार आहे, डिवायडेड बाय आता न्यूमरेटर मध्ये बघा हा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कट होतो, प्लस 1 मायनस 1 कट होतो. सो ax प्लस ax तो झाला 2ax आणि हा 2x आहे, 2x आणि ब्रॅकेट मध्ये 2ax मायनस a ब्रॅकेट मध्ये, इथं फक्त ax मायनस x कट होणार, त्याच्या ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर आणि 1 प्लस 1 म्हणजे 2 डिवायडेड बाय ठीक. Now this is equal to what? 2x into 2, 2 into 4 a x square, इकडे मायनस 2a x square आणि मायनस 2a डिवायडेड बाय 4a x square मायनस 2a x square म्हणजे तो झाला 2a x square. या दोघांचं सबट्रॅक्शन मायनस आहे 2x डिवायडेड बाय आता या दोघांमध्ये 2a कॉमन आहे. ठीक, तर जो f डॅश ऑफ x आहे इट इज इक्वल टू व्हॉट, या दोघांमध्ये 2a कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय होणार, 2a कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये येणार एक्स स्क्वेअर मायनस 1
आणि डिनॉमिनेटरला सो दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केल्यानंतर माझ्याकडे एफ डॅश मध्ये दोन ऑप्शन्स आहेत. तर हे अगोदर मी चेक करून घेतो, कारण विच वन ऑफ दीज इज ट्रू, म्हणजे या चौघांपैकी कोणीतरी ट्रू असणार आहे. मे बी सी किंवा डी जर ट्रू असेल तर त्याच्या सेकंडरी रूटचं कामच नाही मला. सेकंडरी रूटकडे जायची गरजच नाही, सिंगल करेक्ट आहे ना, सिंगल करेक्ट ऑप्शन आहे. त्यातल्या दोघांपैकी जर एखादा ट्रू आला तर मी डायरेक्ट टू आन्सर ट्रू समजणार आहे. आता चेक करूया की या दोघांपैकी कोणी ट्रू असू शकतं का, ते मला चेक करायचं. तर ऑप्शन सी जर ट्रू असण्यासाठी, नाव दिस इज अगेन अंडरस्टँडिंग, ऑप्शन सी जर ट्रू असेल तर एफ डॅश ऑफ 1 आणि एफ डॅश ऑफ -1 जे चेक करा. एफ डॅश ऑफ 1 काय, एक्स ची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर तुमच्या माहिती आहे एफ डॅश ऑफ 1 काय येणार बघा. इथं एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची, 1. 1 - 1 होणार 0. न्यूमरेटर एकदा 0 झाला की डिनॉमिनेटर पॉझिटिव्हच आहे, म्हणजे याचा आन्सर होणार 0. सिमिलरली एफ डॅश ऑफ -1 सुद्धा काय होणार, एफ डॅश ऑफ -1 चा स्क्वेअर सुद्धा होणार +1 आणि 1 - 1 होणार 0, म्हणजे न्यूमरेटर होतं 0, डिनॉमिनेटर मध्ये पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे आन्सर काय झालं 0. हे दोघंही 0 येतात. म्हणजे ऑप्शन सी आणि डी, ऑप्शन सी आणि डी चा अर्थ काय होतो की जर तुम्ही एफ डॅश ऑफ एम, एफ डॅश ऑफ -1 यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करता आहे तर 0 × 0 विल बी 0. ठीक आहे, त्याचा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. हे तर येणारच नाही. पण मग हे सपोज तुम्हाला चेक करायचं आता, हा 0 येतोय, 2 - a चा स्क्वेअर 0 झाला, म्हणजे याचा अर्थ काय, दिस इम्प्लाइज व्हॉट, 2 - a चा स्क्वेअर जो आहे तो 0 झाला, म्हणजे याचा अर्थ काय होतो की 2 - a हा 0 आहे, म्हणजे याचा अर्थ होतो की a इज इक्वल टू 2. अँड दिस इज नॉट ट्रू. का ट्रू नाहीये, कारण त्यांनी दिलंय की a इज लेस दॅन 2. ठीक आहे, a इज लेस दॅन 2, a कॅनॉट बी इक्वल टू 2, म्हणून हे आन्सर आपलं फेल होतं. ठीक, सिमिलरली तसंच डी मध्ये जर आपण चेक केलं, ऑप्शन डी मध्ये, तर इथं हा इक्वल टू 0 मायनस साइन तिकडे गेल्यानंतर तो होऊन जाणार 0, म्हणजे 2 + a चा स्क्वेअर 0 होणार. सो दिस इम्प्लाइज व्हॉट की 2 + a इक्वल टू 0 अँड दिस इम्प्लाइज a इज इक्वल टू -2. बट अगेन दिस इज नॉट पॉसिबल. Why? Because a is a positive number between 0 and 2. -2 असू शकत नाही, म्हणजे हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून आपण हे दोघं ऑप्शन तुमचे कट होऊन जातात. मग मला सेकंड डेरिव्हेटिव्ह कडे जावंच लागणार आहे. एनी हाऊ आय हॅव टू फाइंड आउट सेकंड डेरिव्हेटिव्ह, काढावंच लागणार आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह आता काढू. एफ डॅश ऑफ एक्स आपल्याकडे आहेच. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह दोघं ऑप्शन कट होऊन गेले, म्हणून मी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो. सेकंड डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट, अगेन इट इज इन द फॉर्म ऑफ यू अपॉन बी. ठीक आहे, यू अपॉन बी च्या फॉर्म मध्ये आहे. 2a डायरेक्टली तुम्हाला कॉन्स्टंट घ्यायचा तर घेऊ शकतो आपण. सपोज आपण 2a कॉन्स्टंट डायरेक्टली बाहेर लिहिला आणि ब्रॅकेट मध्ये हा यू अपॉन बी आहे. ठीक, तो येणार डिनॉमिनेटर. ठीक आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, x² - 1 चा डेरिव्हेटिव्ह होणार 2x मायनस न्यूमरेटर म्हणजे x² - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो, त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार 2 इंटू ब्रॅकेट. ठीक आहे, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट म्हणजे x² + a x + 1 चा डेरिव्हेटिव्ह तो असतो 2x + a इंटू अजून होणार 2x + a. सो दिस इज कंप्लीट न्यूमरेटर आणि होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर तर ऑलरेडी होता, परत त्याचा स्क्वेअर म्हणजे पॉवर रेस टू पॉवर होऊन जाणार 2 आणि इथं होणार स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे. दिस इज सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक, आता बघा न्यूमरेटर मध्ये
दोघांमध्ये इथे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वनचा स्क्वेअर आहे, इकडे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन रेस टू वन, ब्रॅकेटची पॉवर नाही म्हणजे रेस टू वन आहे, आणि इथे किती रेस टू 4 आहे. मग इथला हा एक एक ब्रॅकेट आपण कट करू शकतो. सो दिस कॅन बी रिटर्न ॲज 2a इन ब्रॅकेट. न्यूमरेटरचा ब्रॅकेट आपण सेपरेटली लिहतो. न्यूमरेटर मध्ये काय ना, इथं स्क्वेअर होता, हा रेस टू किती आहे 4 आहे, ठीक आहे ना, रेस टू 4 आहे, स्क्वेअर होता या ठिकाणी. पण या दोघांमधून आपण काय कॉमन घेतलाय, फक्त एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन, दिस इज कॉमन. हा कॉमन आहे इथून आणि इथून, म्हणजे एक ब्रॅकेट आपण कॉमन घेतलाय, तो एक ब्रॅकेट याच्या सोबत कट होणार. इथं दोन ब्रॅकेट आहेत, स्क्वेअर म्हणजे दोन ब्रॅकेट आहेत, एक ब्रॅकेट शिल्लक राहणार म्हणजे 2x आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन. दिस इज फर्स्ट टर्म. सेकंड टर्म मध्ये मायनस, हा जो ब्रॅकेट आहे तो कट झालेला आहे, कॉमन घेतल्यानंतर त्या पॉवर 4 सोबत तो कट झालेला आहे. शिल्लक आहे 2, अजून एक्स स्क्वेअर मायनस वन आणि अजून 2x प्लस 1. हा न्यूमरेटर झाला आता. आणि होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन ब्रॅकेटचा क्यूब. रेस टू 4 होता ना, तो क्यूब राहणार, कारण इथला एक कट केला, तिथला एक कट केला. ठीक. आता याच ठिकाणी आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस वन घ्यायची असेल तर घेऊ शकतो, म्हणजे सिम्प्लिफाय न करता, कारण मला मुळात काय पाहिजे, एफ डबल डॅश ऑफ वन आणि एफ डबल डॅश ऑफ मायनस वन हे पाहिजे. आणि हे जर तुम्ही काढायचे म्हटले तर हा ब्रॅकेट जो आहे हा झिरो होऊन जातो. एफ डबल डॅश ऑफ म्हणजे प्लस वन मध्ये सुद्धा मायनस वन मध्ये सुद्धा हा ब्रॅकेट झिरो होतो. हा ब्रॅकेट झिरो झाला म्हणजे सेकंड टर्म कम्प्लीट झिरो होतो. सेकंड टर्म तुमची झिरो झाली म्हणजे मग फक्त सिम्प्लिफिकेशनला तुम्हाला सोपं जातं. मग आता एफ डबल डॅश ऑफ वन आपण बघू. एफ डबल डॅश ऑफ वन, एक्सची व्हॅल्यू वन घेतल्यानंतर इथं वन मायनस वन झिरो होऊन जाणार, म्हणजे सेकंड टर्म कम्प्लीट झिरो झाली. फक्त हे दोघं आणि हा डिनॉमिनेटर राहणार. दोघं म्हणजे काय, 2 into 2 4a आणि एक्स, एक्स म्हणजे 1 ब्रॅकेट मध्ये, एक्स स्क्वेअर म्हणजे 1 प्लस ए एक्स म्हणजे ए आणि पुढे आहे प्लस 1 आणि डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर म्हणजे 1 ए एक्स म्हणजे